रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। मराठा आरक्षणाची आणि माझी ही शेवटची लढाई असणार आहे। शरीर साथ देत नसून आरक्षणासाठी शेवटची लढाई लढायची। यामुळे मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात येणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी केले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे। 17-20 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील हे मराठा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रवाना होणार आहेत। यापूर्वी त्यांनी मिरजेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ही लढाई शेवटची आहे। मी थकलोय, समाजाचा थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलोय। माझं शरीर साथ देत नाही, त्यामुळे ही रेकॉर्ड ब्रेक लढाई होणार आहे। मराठा समाजातील नेते जागृत करण्यासाठी शांततेत मुंबईत जाणार आहेत। सांगलीच्या क्रांतिकारक भूमीतून मी आवाहन करतो की मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची विनंती आहे। अंतिम लढ्यात साथ द्यावी असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले। तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार या चर्चेवर जरांगे म्हणाले की धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपद हे स्वप्नात पण आणू नये। तसेच अजित पवारांची सत्ता सुद्धा संपेल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले। अजित पवार पालकमंत्री आणि बीडमध्ये येऊ चालणार नाहीत। प्रशासन निर्वाचक ठेवणं गरजेचं आहे। बीडमधील प्रशासन वेगळं आहे। परळी तालुक्यातील स्टाफ वगळावे, दुसऱ्या जिल्ह्यातील स्टाफ भरती करावे। नुसतं पालकमंत्री होऊन उपयोग नसल्याचंही ते म्हणाले। औद्योगिक क्षेत्रासह परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक निर्माण होणं गरजेचं आहे। औद्योगिक क्षेत्रात उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे। त्यातील कामगारांची पार्श्वभूमी आणि त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष माहीत नसणे, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात प्राधान्याने पोलिसांची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे, कामगारांची केवायसी करणे याची नितांत गरज असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले। दरम्यान जिल्ह्यातील 125 गुन्हेगारांची कुंडली तयार असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचा विचारही त्यांनी यावेळी दिलाय। कुपवाड MIDC आणि परिसरातील उद्योजकांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक पार पडली। यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते। या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, माजी आमदार दिनकर पाटील, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर, औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, मिरज औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, उद्योजक रमेश आरवाडे, संजय अरानके, संजय खांबे, चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, उद्योजक DK चौगुले, मनोज भोसले यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात घडणारे बहुतांश गुन्हे हे कौटुंबिक अनैतिक कारणातून होतात। त्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावात अस्तित्वात असणाऱ्या सर्व तंटामुक्त समिती सक्षम करणार आहे। त्याची सुरुवात येत्या 15 ऑगस्टपासून करणार आहे। तसेच पोलीस पाटील काय करतात याची झाडाझडतीही केली जाणार आहे। यापुढे आठवड्यातून एकदा प्रत्येक पोलीस ठाण्यात बैठक घेऊन समस्याविषयक संवाद साधून उपाययोजना करता येतील असं आश्वासित केलं। कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला बुधवारी मध्यरात्री युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। मयूर सचिन साठे असं मृत युवकाचं नाव आहे। संशयित प्रताप राजेंद्र चव्हाण हा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठवण्यात आला। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे। मयूर साठे हा मिरज तालुक्यातील सोनी या गावात कुटुंबासोबत वास्तव्यास होता। मयूर साठे आणि प्रताप चव्हाण हे लहानपणापासून मित्र आहेत। प्रताप चव्हाण हा कारखान्यात रखवालदार म्हणून काम करतो। दोघांनाही दारू प्यायचं व्यसन आहे। मयत मयूर आणि त्याचा मित्र प्रताप बुधवारी दिवसभर सोबत राहून हॉटेलमध्ये पार्टी केली। त्यानंतर मयत मयूर यांनी आरोपी प्रताप याच्याकडे पैसे मागितले। प्रताप चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यावेळी मयूर साठे हा त्यास शिवीगाळ करून अंगावर धावून गेला। म्हणून रागाच्या भरात प्रताप चव्हाण यांनी मयूर साठे यास धरून खाली पाडला आणि जवळच असलेला दगड घेऊन मयूरच्या
चेहऱ्यावर डोक्यात मारून त्याचा खून केला। तो रक्ताच्या थाळ्यात निपचित पडल्याचे दिसतं। त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत ढकलून दिलं। ही घटना बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला घडली। घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर, पोलीस उपविभागीय अधीक्षक प्रणिल गिल्डास आणि गुन्हेगार सतीश शिंदे आदींनी धाव घेतली। विटा परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लाडक्या विट्याचा राजा मंडळाच्या गणेश मूर्तीचं मुंबईहून विट्यात आज मोठ्या उत्साहात आगमन झालंय। विट्याच्या राजाचे हलगीच्या ठेक्यावर नयनरम्य फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या भक्तिमय वातावरणात ही शान कुणाची, विट्याच्या राजाची, गणपती बाप्पा मोरया अशा जोरदार घोषणाबाजी करत पुष्पवृष्टी करून लाडक्या विट्याच्या राजाचे अभूतपूर्व स्वागत केले। बालगोपाळांसह गणेश भक्तांनी केलेल्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं। देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाची मूर्ती तयार करणाऱ्या सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी हे विट्याच्या राजाची मूर्ती तयार करतात। ती लालबागच्या राजाची प्रतिकृती असते। भाविकांच्या नवसाला पावत असल्याने विट्याच्या राजावर विटा परिसरातील भाविकांची अपार श्रद्धा आहे। आमदार सुहास बाबर आणि मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या विट्याच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदाचे 15वे वर्ष आहे। बुधवारी दुपारी मुंबई येथून विधिवत पूजा करून विट्याच्या राजाच्या मूर्तीचे विट्याकडे प्रस्थान झालं। त्यामुळे लाडक्या विट्याच्या राजाच्या स्वागतासाठी 5 वाजल्यापासून बालगोपाळांसह गणेश भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती। दरम्यान आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विट्याच्या राजाच्या मूर्तीचं आगमन होताच गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात एकच जल्लोष करत स्वागत केले। तासगाव तालुक्यातील वज्रचौंडी गावामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या दोघांकडून 1,15,000चे सोन्याचे दागिने, एक दुचाकी असा एकूण 1,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने माधवनगर येथे सदरची कारवाई केली। प्रवीण भगवान गायकवाड आणि रोहित अधिकराव सपकाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। फिर्यादी प्रियांका यादव या तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे गावामध्ये राहतात। ते दिनांक 21 जुलै रोजी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या। यावेळी अज्ञात दोघे दुचाकीवरून आले। त्यांनी यादव यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केले होते। या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की माधवनगर येथील जुना जकात नाक्याजवळ दोघे जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित प्रवीण गायकवाड आणि रोहित सपकाळ हे दोघे जण दुचाकीवरून आले। यावेळी त्यांना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले। दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी वज्रचौंडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केलं। यावेळी दोघांकडून 1,15,000ची सोन्याची चैन आणि दुचाकी असा 1,65,000चा ऐवज जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन केला। तासगावातील गणपती पंचायतन देवस्थान समितीच्या गौरी हत्तीला वनताराकडून 2 कोटींची ऑफर आल्याने खळबळ उडाली आहे। या ऑफरला देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र परशुराम पटवर्धन यांनी ठामपणे नकार दिला। गौरीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीला तासगावमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। या मोहिमेत हजारो भक्त सहभागी होण्याची शक्यता आहे। गौरी हत्तीला प्रेमाने गजलक्ष्मी म्हणून संबोधलं जातं। ती तासगाव तालुक्याच्या सांस्कृतिक आणि भावनिक अस्मितेचं प्रतीक आहे। पण तिची योग्य काळजी घेण्यासाठी राजवाड्यात चारा, प्राणी, आंघोळ आणि आरोग्याची सर्वतोपरी व्यवस्था केली जाते। गौरी दररोज तासगाव शहरात फेरफटका मारते, त्यामुळे ती स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। मात्र अलीकडच्या काळात हत्तींची हेळसांड होण्याचे प्रकार वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी सांगितलं की गवळी नावाच्या एका व्यक्तीने पशुवैद्यकीय विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करत संपर्क साधला। त्यांनी गौरी हत्ती अनफिट असल्याचं प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवत 2 कोटी रुपये देण्याची ऑफर केली। मात्र पुढील पत्र व्यवहारातून ही व्यक्ती पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित नसल्याचं उघड झालं। नांदणी मठातील माधुरी हत्ती प्रकरण ताजं असतानाच गौरीच्या बाबतीत असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतर्क आहोत, असं पटवर्धन यांनी स्पष्ट केलं। शालेय पोषण आहार करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या मानधनात किमान 5,000ची वाढ करावी यांसह अन्य मागण्यांसाठी लाल बावटा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली। तसेच मानधनात वाढ न केल्यास काम बंद ठेवण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय।
या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून आंदोलन केलं. या निवेदनात म्हटलंय की पोषण आहार शिजवण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 25 मुलांचा आहार तयार करण्यासाठी दररोज फक्त 83 रुपये मिळतात. इंधन भार आणि भाजीपाल्यांची बिले वेळेवर मिळत नाही. त्यांना पुरवण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचं असतं. त्याचा दर्जा सुधारला पाहिजे. विना चौकशी कामावरून कमी करण्यात येऊ नये. स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या मानधनात किमान 5,000ची वाढ करावी. अग्निरोधक कपडे शासनाकडून मिळाले पाहिजेत. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युएटी फंड पेन्शन योजना लागू करण्याची आंदोलकांनी मागणी केली. या आंदोलनात रेहाना शेख, हनुमंत कोळी, सुरेखा जाधव, मालन कारंडे, कुसुम ऐवळे, सुरेश कदम, दीपक कोळी, उज्ज्वला झेंडे, प्रतिमा शेटे, उज्ज्वला जगताप, ज्योती मोहिते, सुनीता भंडारे यांच्यासह जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते. प्रशासकीय मंजुरी मिळालेली सर्व कामे त्वरित सुरू करावीत. ती गुणवत्तापूर्ण आणि मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावित कामांचे प्रस्ताव 25 ऑगस्टपूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत. नियोजन विभागाच्या सुधारित कार्यपद्धतीप्रमाणे पायाभूत सुविधांच्या कामांकरिता यापुढे ऑनलाईन युनिक ID क्रमांक आवश्यक असून त्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिल्या. पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत राज्यस्तरीय यंत्रणांकडील कामांच्या योजनानिहाय आढावा घेतलाय. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपवन संरक्षक सागर कवते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक विभागाने देशाच्या स्वातंत्र्याच्या शतक वर्षांपर्यंत सन 2029, 2035 आणि 2047 या 3 टप्प्यात कारवायाच्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करावा. कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. जिल्ह्याचा शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने या 3 टप्प्यात नियोजन करावे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण करावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना आगामी काळात आपण स्वतः तसेच जिल्ह्याचे पालक सचिव प्रत्यक्ष भेट देणार आहेत. पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील आळसण गावामध्ये घडली. 2 ऑगस्टला अल्पशा आजाराने पत्नीचं निधन झालं. त्याचा धक्का पती धनाजी यांना बसल्याने त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊन त्यांना तातडीने विट्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने पत्नी सुनीता यांचा रक्षा विसर्जन विधीचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला होता. परंतु पती धनाजी यांना पुन्हा हृदयविकाराचा धक्का बसल्याने बुधवारी पहाटे 3:30 वाजता त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती आळसण गावात मिळताच गावावर शोककळा पसरली. पत्नी सुनीता यांच्या रक्षा विसर्जन विधी दिवशीच पती धनाजी यांचीही प्राणज्योत मावळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पश्चात आई, 2 मुले, भाऊ आणि भाऊचे असा परिवार आहे. महापालिका क्षेत्रातील थकबाकीदारांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून गुरुवारी मिरज कोपवाडमधील 6 मालमत्ता जप्त करण्यात आल्या, तर 33 लाख रुपये वसूल केले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी दिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदारांविरोधात मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम राबवण्यात येत आहे. मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून वेळोवेळी नोटीस देऊनही काही नागरिकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे प्रशासनाने थेट जप्तीची कठोर कारवाई सुरू केली आहे. भागनिहाय जप्ती आणि वसुली पथके नेमून करून अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्या नियंत्रणात पथकाकडून धडक कारवाई करण्यात येते. त्यासाठी 34,195 मालमत्ता धारकांना नोटिसा दिल्या आहेत. 2 दिवसांपासून जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी मिरजेतील 4 आणि कुपवाडमधील 2 मालमत्ता सील करण्यात आल्या, तर 33 लाखांची वसुली करण्यात आली. ही कारवाई पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, अन्यथा कारवाई अटळ असल्याचे सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी सांगितलं.